EPS 95 चा मुद्दा 3-4 लोक संसदेत सातत्याने मांडतात. एक म्हणजे श्री प्रेमचंद्रन, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करीन की ते अनेक वेळा त्यांनी तो मांडलाय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने मला तिथे जाण्याची संधी मिळाली आणि साधारण सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून पाठवलंय. त्याच्यामुळे EPS 95 चा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्हालाही संधी मिळाली अनेक वेळा मांडायचा. आणि जरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलं तरी हेमा मालिनीजीही अनेक वेळा हा मुद्दा मांडतात. हेमाजींनी तर मला वाटतं तुमच्या संघटनेला 1 नाही 2 वेळा माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण त्या घेऊन गेल्या. आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि तुमच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आणि गंमत अशी आहे